ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। 27 कोटी रुपयांच्या घरफाळा थकबाकी प्रकरणी कोल्हापुरातील स्टार बाजारवर महानगरपालिकेनं केलेली सीलची कारवाई अवघ्या काही तासातच निष्प्रभ ठरली। महानगरपालिकेनं स्टार बाजार सील केल्यानंतर उच्च न्यायालयानं 11 ऑगस्टपर्यंत जैसे थे आदेश दिल्यानं महानगरपालिकेला कारवाई मागे घ्यावी लागली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागानं घरफाळ्याच्या तब्बल 27 कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी स्टार बाजारची इमारत शुक्रवारी सील केली। दुपारी 3 वाजता स्टार बाजार व्यवस्थापनाला थकबाकी भरण्याची नोटीस देण्यात आली होती। निर्धारित वेळेत रक्कम न भरल्यानं सायंकाळी 5च्या सुमारास महापालिकेच्या पथकानं सीलची कारवाई केली। मात्र कारवाईनंतर संबंधितांनी लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर सायंकाळी 6:03 उच्च न्यायालयानं 11 ऑगस्टपर्यंत जैसे थे आदेश दिला। न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर महानगरपालिकेनं पुढील कारवाई तात्पुरती स्थगित केली आणि लावण्यात आलेलं सील काढून टाकलं। स्टार बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात नाशवंत खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचा साठा असल्यानं शनिवार आणि रविवार बाजार सीलबंद राहिला असता तर मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी बाजू स्टार बाजारतर्फे न्यायालयात मांडण्यात आली। न्यायालयानं या बाबीची दखल घेत जैसे थे आदेश दिल्यानं संभाव्य नुकसान टळल्याचं सांगितलं जातंय। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून स्थगिती आदेश प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेनं पुढील कारवाई थांबवून इमारतीवरील सील काढल्याची माहिती कर निर्धारक आणि संग्राहक अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी दिली।